एका दिशेने आपण पाहतोय ऋतुराज, दुसऱ्या दिशेने आपल्याला पाहायला भेटेल पहिला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, अगदी खूप दूरवरती चेंडू पडलाय. तो परत चेंडू गेला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार जो आपल्याला पाहायला भेटलाय. पहिल्या चेंडू वरती चौकार आलाय. हो, खुलबट टप्प्याचा चेंडू आहे. यावेळी चेंडूला सन्मान असेल. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहे. एक सिंगल धाव, क्षेत्ररक्षण थोडस खराब. तोपर्यंत घेतल्या गेल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड वाढताय. धावफलकावरती 6 धावा त्या बिनाकड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. पहिला चेंडू आपण पाहतोय कव्हर मध्ये चेंडू खेळून काढला, चौकार आला. तर जर पाहतोय चेंडूला सन्मान असेल तर म्हणजे काळामध्ये येथील 2 धावा आणि त्याच 2 धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढलं. 6 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज तयार आहे. ऋतुराज ऋतुराज आणि ऋतुराज लाजवाब फटकाय, सरळ बॅटने चेंडू फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. चौकाराला 4 धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड देखील पडलं. धावफलकावरची 10 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. ऋतुराज ऋतुकाराज आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. चौकार आलता. ओहो, शफल झालाय. उजव्या इष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक अगदी खूप दूरवर आहे. एक सिंगल धाव, दुसऱ्या देखील धावायचा प्रयत्न आहे. फॅकी सुरेख आहे, कलेक्शन देखील सुरेख. गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील मैदानामध्ये पाहायला भेटेल. 2 धावा येतील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढत आहे. धावफलकावरती 12 धावा तर बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. कासरसाई करंडक 2024 मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असलेली ही स्पर्धा आहे. समस्त ग्रामस्थ कासरसाई मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई यांच्या माध्यमातून आपण पाहतोय कासरसाई करंडक 2024 स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसरा दिवस गाजवण्याचं काम लवळे संघातील ऋतुराज करताना आपल्याला पाहायला भेटतो. लाजवाब फटका आहे, काय टायमिंग आहे. ओ, यावेळी फटका फसलाय, फटका फसला. बडी मछली जाल में आणि संघाला लागलं पहिलं खिंडार, पहिला विकेट. ऋतुराज बॅक टू द पविलियन. हॅलो, चेक. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे, सिकंदर भोसले. हा देखील फलंदाजामध्ये क्षमता आहे. हा देखील फलंदाज लवळे संघासाठी प्रत्येक वेळेस लढलाय, झटलाय. परंतु आज मात्र आपला साथीदार आपण पाहतोय मैदानामध्ये ऋतुराज बाद झाला. जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये आलाय. अगदी कशा प्रकारे खेळी करेल, संयमी खेळी करणं खूप महत्वाचं आहे. 4 षटकाचा सामना आहे. अगदी समोरचा संघ आपण वाकड संघ पाहतोय, हा देखील संघ आपण पाहतोय. या भागातील अगदी प्रसिद्ध संघ आहे. अगदी या स्पर्धेतील एक दादा संघ म्हणून या संघाची ओळख आहे. 11च्या 11 खेळाडू तगड्या ताकदीच्या आपल्याला त्या संघामध्ये पाहायला भेटा. फुलटा स्वरूपात चेंडू जशास तशा उत्तर टिटफॉट चेंडू फेकून दिला सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. बॉल आयोजक बॉल द्या. 2 मिनिटं सर.
पहिलं षटक मैदानामध्ये संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पण पाहतो धावफलकावरती 18 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटल्यात. आता मात्र गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज सूरज जाधव वरती विश्वास संघ नायकाने दाखवला आणि त्याच विश्वासाला किती प्रमाणे जपण्याचं काम सूरज जाधव करेल हे देखील पाहणं खूप महत्वाचं आहे. 18 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटल्यात. अगदी लाजबाब फटका पण मैदानामध्ये पाहतोय. सिकंदर भोसलेच्या बॅट मधनं पाहायला भेटला. अगदी पहिला चेंडू सिकंदर खेळत होता, फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आला आणि चेंडू सरळ फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक तगडा ताकदवर फटका त्याच्या बॅट मधनं पाहिला आणि त्या 6 धाब्याच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड देखील उंचावलंय. धावफलकावरती 18 धावा आहेत. एक सूचना आली आहे, चेंडू जर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर खेळाडूने घेऊन यायचा आहे. आयोजकांकडून सूचना आली आहे. फलंदाज तयार आहे, फलंदाज देखील तयार. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. हो, डेड बॉल. यावेळी मोठा स्ट्रोक मुख्य व्यासपीठाच्या बाहेर जाईल. षटकार. तेंगुडीचे पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो मैदानामध्ये आदेश ने आपले विरादे स्पष्ट केले. षटकार लगवलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू बा. चेंडू मैदानामध्ये डॉट जो आपल्याला पाहायला भेटेल. आपण पाहतोय संदीप बाबा कलाटे स्पोर्ट फाउंडेशन वाकड यांच्या विरोधात नवले संघ त्या दोन संघांमध्ये महत्वपूर्ण लढत ज्या आपल्याला पाहायला भेटेल. आजच्या हाफ मधील नक्कीच तगडे ताकदवर संघ आहेत. दोन्ही संघ आपण पाहतोय 50-50% या दोन्ही संघांमध्ये फलंदाजी आहे, गोलंदाजी देखील आहे. आज मात्र आमने सामने ती निमित्त जर पाहिलं तर कासरसाई कर्नाटक 2024 बनलाय. फुलटा स्वरूपाचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक भीमा फक्त चेंडूला पाहत आणि पाहत राहील. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक तगडा ताकदवर स्ट्रोक. षटकार. लाजबाब फटका आहे. जशाच तसे उत्तर मात्र या ठिकाणी आदित्यच्या बॅट बंद आपल्याला पाहायला भेटतात. हो, यावेळी देखील शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न आडवा बॅटने चेंडू तर खेळून काढला. हिमा लष्करी चेंडूवरती असेल. दरम्यानच्या काळामध्ये घेतली गेली एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड म्हणतं धावफलकावरती 31 धावा आहेत. मात्र स्ट्राईकवरती फलंदाज तयार असेल. फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल सिकंदर भोसले. 31 धावा ज्या आपल्याला धावफलकावरती पाहायला भेटतात. एकदा हरल्याने कोण फकीर होत नाही, तर एकदा जिंकल्याने कोण सिकंदर होत नाही. मैदानामध्ये तुम्हाला कष्ट करावे लागणार आहे. अगदी सूर्य देखील कधी चंद्राची बरोबरी करत नसतो आणि चंद्र देखील कधी सूर्याची बरोबरी करत नसतो, कारण की त्याची वेळ येणार तो चमकणार आहे. तर विषय असतो तो संयमाचा. संयम जर असेल ना तर तुम्हाला अवघड गोष्ट देखील सोपी करता येते. मैदानामध्ये येईल एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढत आहे. धावफलकावरती 32 धावा आहेत. संयम पाहिजे. संयमी खेळी ज्या खेळाडूमध्ये असेल, खेळाडू नक्कीच चमकल्याशिवाय या क्रिकेट इतिहासामध्ये राहत नाही. यावेळी शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मैदानामध्ये डॉट येईल. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपतोय आणि या 2 षटकाच्या अखेरीस एका गटाच्या मोबदल्यामध्ये फलकावरची धावा आहेत 32.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक सिंगल धाव दुसऱ्या धावेसाठी नकार कळवलाय. फेकी खराब आहे, त्याचा फायदा नक्कीच लवळे संघाला होईल का? धावबादची संधी आहे, अपील केली आहे. हो, तिसऱ्या अंपायर कडे गेलायत. अगदी धावबादसाठी मैदानामध्ये तिसऱ्या अंपायरांची मदत, तिसऱ्या पंचांची मदत जी आपल्याला पाहायला भेटते. हेच ते क्रिकेट आहे, हेच ते क्रिकेट, हेच ते कॉम्बिनेशन, हेच ते बॉन्डिंग. अगदी तिसऱ्या पंचांची मदत मैदानामध्ये पाहायला भेटेल. थोड्याच वेळात निर्णय आपल्याला पाहायला भेटेल. नॉट आउट. दुसरी धाव मैदानामध्ये यशस्वी आहे. अगदी या दोन धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढलंय. धावफलकावरची धावा आहेत 34 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. मैदानामध्ये पाहतोय दोन धावा आल्यात आणि या दोन धाब्याच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढत आहे. धावफलकावरती 34 धावा आहेत. फलंदाज तयार आहे. ओ शॉट पिच पाहिजे चेंडू, चेंडू उंच आकाशामध्ये लाजबाब फटकाय. प्रयत्न देखील सुंदर होता, परंतु चेंडू थांबू शकला नाही. येईल ब्रँडेड षटकार. SR. सहा धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड देखील वाढते. धावफलकावरती 40 धावा आहेत. आणि मैदानामध्ये एक सिंगल धावा आली आहे. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, प्रयत्न झाला नाहीये. दोन धावा येतील आणि या दोन धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढत आहे. धावफलकावरती 42 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. एका दिशेने संघ आपल्याला पाहायला भेटेल वाकड संघ, दुसऱ्या दिशेने आपल्याला संघ पाहायला भेटेल लवळे संघ. दोन्ही संघ अगदी मुळशी तालुक्यातील एक तगडे ताकदवार संघ आहे. दादा संघ म्हणून या दोन्ही संघाची ओळख. अगदी मोठमोठे फटके खेळणारे प्लेयर मात्र त्या संघामध्ये आहे. वेगवान भन्नाट वेग, मिडल स्टंपवरतून चेंडू जाईल. चेंडू मैदानामध्ये डॉट जो आपल्याला पाहायला भेटतो. फलंदाज सिकंदर भोसले आता मात्र स्ट्राईक एंडला आहे. फलंदाज सांगेल अगदी असेल नसेल कोणी तुझे तू कायम पंखामध्ये भरारी ठेव. असेल नसेल कोणी तुझे तू कायम पंखामध्ये भरारी ठेव. बदलतील दिवसही तुझे, तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. सिकंदर स्वतःवरती विश्वास ठेवेल का? एवढी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. ग्राउंड कार्पेट फटका भीमा लष्करी चेंडूवरती आहे. ओव्हर फेकी झाली आहे, परंतु कलेक्शन यष्टरक्षक पाहतोय अगदी सुंदर पद्धतीने पकडतोय चेंडू. दरम्यानच्या काळामध्ये असेल अवघी एक सिंगल आणि या सिंगल धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड देखील वाढत आहे. धावफलकावरची धावा आहेत 43 धावा. 43 धावा धावफलकावरती आहे. सुंदर असं ग्राउंड, सुंदर अशी खेळपट्टी आपल्याला या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटत्या. विशेष आपण पाहतोय दोन्ही बाजूने आपण फटकेबाजी करू शकतो, दोन्ही बाजूने आपण खेळू शकतो. ही खासियत या स्पर्धेची आपल्याला पाहायला भेटत्या. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आदेश, आदेश यावेळी मैदानामध्ये पाहतोय चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न. मैदानामध्ये येईल एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या मदतीने षटक देखील संपताय. धावफलकावरची धावा आहे 44 धावा ज्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कुठेतरी ऋतुराज बॅट थांबली, ऋतुराज कुठेतरी झेलबाद झालाय आणि लवली संघ कुठेतरी अडचणीमध्ये आहे का, कुठेतरी धावा कमी झालेत का, हे देखील चर्चा आपल्याला पाहायला भेटत आहेत. ती पाहतोय ऋतुराज गेल्या सामन्यामध्ये 16 चेंडूमध्ये तब्बल 54 धावा मात्र ऋतुराजच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला भेटल्या होत्या. आज मात्र ऋतुराज लाजवाब फटकेबाजी या सामन्यामध्ये करत होता, परंतु कुठेतरी गती परिवर्तन चेंडू अगदी शॉर्ट चेंडू होता. चेंडू अगदी टॉप एज, अगदी चेंडू उंच आकाशामध्ये गेला आणि त्याचा शिकार या ठिकाणी ऋतुराज झाला. लवले संघ कुठेतरी अडचणीमध्ये धावेंना कुठेतरी ब्रेक लागण्याचं काम, ब्रेक लागण्याला सुरुवात जी मैदानामध्ये झाली आहे, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी सिकंदर मैदानामध्ये आलाय. पहिल्या चेंडूवरती सिद्ध केलाय मी देखील कमी नाहीये, षटकार लगवलाय, परंतु तदनंतर 5 धावा कुठेतरी कमी ज्या आपल्याला पाहायला भेटतात. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज असेल आदेश. आदेश मध्ये देखील क्षमता आहे. आदेश देखील मोठमोठ्या स्पर्धा खेळलेला खेळाडू आहे, मोठमोठ्या संघांसोबत खेळलेला हा खेळाडू आहे. आदेश डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. ज्यावेळी क्रीजवरती डावखुऱ्या शैलीचे फलंदाज असतात
अगदी भन्नाट कामगिरी त्यांची असते. कारण की आपण काल आपण पाहतोय IPL मध्ये पाहिलं मुंबई इंडियन्स यांच्या विरोधात रॉयल चॅलेंजर बँगलोरचा सामना आपण सर्वांनीच पाहिला असाल. ती ईशान किशनची आपण पाहिले भन्नाट कामगिरी. 34 बॉलमध्ये तब्बल 69 धाब्यांची खेळी त्याने मुंबई इंडियन्स या संघासाठी केली आहे. ही खासियत धावकरी शैलीच्या फलंदाजांची आहे. आधी आपण पाहतो टेकॉक देखील असेल, तिलक वर्मा देखील असेल, असे कित्येक डावकरी शैलीचे फलंदाज नेहमीच आक्रमक झालेले आपल्याला पाहायला भेटतात. त्याचप्रमाणे अष्टपैलू खेळाडू आपण पाहतो कुणाल पांड्या देखील असेल, तो देखील डावकरी शैलीचा फलंदाज आहे. सुंदर फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला आजवर पाहायला भेटल्या. परंतु आदेश आदेश मात्र आज काय करामत करतोय. अजून देखील अखेरचं षटक आहे, 6 चेंडू आहे. अगदी आदेश स्ट्राईक एंडला आहे. 44 धाबा धावफलकावर. शॉर्ट पिच पॅचचा चेंडू आहे. फटका मैदानामध्ये कुठेतरी फसलाय. एक सिंगल धाव मिसफील्ड आहे. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न झालाय. पाहता पाहता 2 धावा यशस्वी होतील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड बढ़त आहे. धावफलकावरती 46 धावा आहेत. 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. देश तांगडे पहिल्या चेंडूवरची 2 धावा अजून देखील 5 चेंडू जे पाहायला भेटणार. सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवर चेंडू गॅप मध्ये चौकार. 4 धावा. चौकार आला आणि 4 धावेच्या मदतीने टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. संघाची अर्धशतकी खेळी कंप्लीट आहे. 50 धावा त्या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहे. आदेश आदेश ओ मिस्टर स्ट्रोक. चेंडू मैदानामध्ये शरीराचा वेध घेतोय. तोपर्यंत घेतली गेली एक चोरटी सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि त्याला यश भेटणार नाही. सिकंदर मैदानामध्ये झालाय धावबाद. एक सिंगल येईल. सुरेश 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 बच्चा बच्चा जय जय श्री राम. थँक यू डीजे. देशने मात्र स्वतःकडे संधी घेतली आहे. स्वतःकडे चान्स घेतलाय. हे देखील मोठमोठे फटके खेळू शकतो. यावेळी पहा गती परिवर्तन चेंडू चेंडू मैदानामध्ये डॉट जो आपल्याला पाहायला भेटणार आहे. धावफलक स्थिर असेल. धावफलकावरती 51 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटतात. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं षटक, अखेरचं षटक, अंतिम षटक जे मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय जय विजय समाधान या ठिकाणी कौतुक आहे. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी एक सिंगल धाव येईल. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न आहे. ओहो हो फेकी खराब आहे. निर्णय कळवायचा पंच आताचा. तर धावा किती आताच्या? चार. ओके 4 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चित्तच्या चपळाने धावा मात्र या ठिकाणी धावून काढल्यात आणि या 4 धाब्यांच्या मदतीने संघाचं धावफलक देखील वाढत आहे. धावफलकावरती 55 धावा
जे आपण दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहत ना, जय विजय गुणदाची मार्गावरती आहेत. अगदी सुंदर गुणदाजी या कुठेतरी श्रीकृष्णाकडे झालेली चुकी वेळी अक्रॉस बॅट मोठा फटका खेळलाय. भीमा लष्करी चेंडूवरती आहे, फायदा होणार नाही, चेंडू निघून जाईल अगदी वाऱ्याच्या वेगाने सीमारेषा बाहेर. चौकार, 4 धाबा. बच्चा बच्चा जय जय श्री राम. Suresh, 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 Suresh. मैत्रिणी पाहतोय पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या अखेरीस या ठिकाणी लवळे संघाने बनवल्यात 59 धाबा. विजयासाठी रणजित आबा कलाटे स्पोर्ट फाउंडेशन वाकड संघाला बनवायचे असतील आव्हान ठेवलं गेलंय 60 धावांचं. चला विनंती आहे लवळे संघ त्वरित क्षेत्राशी लावून घ्या. तोपर्यंत आपण आवाज ऐकू द्यात डीजेच्या स्वरामध्ये एक ब्रँडेड आवाज. जय श्रीराम. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. बच्चा बच्चा मला घाई झाली मला घाई मला मला घाई झाली स्कोरर दिसतो आम्ही हृदयात घुसतो ये उठून दिसतो आम्ही हृदयात घुसतो नका येऊ राम
ओके स्टार्ट. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक जितेंद्र कोणत्याच्या मार्कवरती आपल्याला पाहायला भेटेल. अगदी स्ट्राईक हँडला फलंदाज भीमा लष्करी उर्फ तम्मा आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल सचिन गायकवाड जो आपल्याला पाहायला भेटेल. पहिला चेंडू अपिला आहे. अपिलाला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटणार नाही. या पहिला चेंडू डॉट बनवायच्या 60 धावा. सामना पण पाहतोय उत्तमनाथ क्रिकेट क्लब लवळे यांच्या विरोधात जिताबा कलाटे स्पोर्ट फाउंडेशन वाकड संघ. यावेळी खराब चेंडू आहे. अफांतर धाव मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. अगदी एक धाव धावपलकावरती आहे. पंचांच्या हात जमिनीला समांतर झालेत. खऱ्या अर्थानं पाहतोय खेळवृत्ती म्हणजे काय. खेळवृत्ती म्हणजे पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे खेळवृत्ती आहे. अगदी पाहतोय पंच कोणत्या संघाची बाजू घेऊन कुठल्याच प्रकारे या ठिकाणी सामन्यामध्ये बदल करत नसतात. नेहमीच एक निष्ठ असणारे पंच या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला भेटलेत. यामध्ये एक सिंगल धाव येईल आणि या सिंगल धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड भरत आहे. फलकावरची 2 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटतात. खऱ्या अर्थानं पाहतोय मुळशी तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची उच्च दर्जाची हाय लेवलची ही क्रिकेटची महास्पर्धा जी आपल्याला पाहायला भेटते. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत चालू असलेली ही स्पर्धा आहे. आयोजकांचं मोलाचं कष्ट आयोजकांचा मोलाचा वेळ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटला. मान्यवरांनी देखील या स्पर्धेला खूप सारे सहकार्य केलंय. गावकऱ्यांनी देखील प्रतिसाद आहे. गावकऱ्यांनी देखील आशीर्वाद या स्पर्धेमध्ये ते लाभले गेलेत. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जे तोपर्यंत घेतली गेली एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढत आहे. धावफलकावरची 3 धावा आहे. अगदी चोरटी धाव दिवसा ढवळ्या झालेली चोरी आहे. अगदी ही चोरी कुठल्या धाव्यांची नसेल, कुठल्या पैशांची नसेल, कुठल्या दागिन्यांची नसेल. ही चोरी असेल आपल्या संघाच्या एक विजयासाठी एक धावेची जी चोरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटली आहे. सिंगल धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढता. धावफलकावरती 3 धावा आपण ज्या मनपूर्वक होताना पाहिल्यात. जे 3 धावा आहेत वाकड संघाचा विचार केला तर भीमा लष्करी आहे. अगदी सचिन देखील आहेत आणि त्यागडमध्ये अजून देखील खूप सारे खेळाडू मोठमोठे स्ट्रोक खेळणारे आपल्याला पाहायला भेटतात. क्षेत्ररक्षक अगदी खूप दूरवरतून चेंडूवरती केलाय. अगदी वेगवान क्षेत्ररक्षण मैदानामध्ये झालाय. दरम्यानच्या काळामध्ये घेतलेल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढत आहे. 5 धावा धावफलकावरची नोंद होत आहे. षटक क्रमांक पहिलं षटक अजून देखील मार्क असताय. 5 धावा आहे. खोलवर टप्प्याला चेंडू ट्रॅव्हल केलाय बॉर्डर लाईन जवळ. हो यावेळी ऋतुराजकडनं कुठेतरी चुकी झाली आहे. झेल तर मैदानामध्ये सुटलाय. धावपाची देखील संधी आहे. अपील केलंय. हो निर्णय जाईल तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचांकडे अगदी आपण पाहतोय टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला हा निर्णय पाहायला भेटतोय. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय नक्कीच या ठिकाणी धावण्याचा प्रयत्न आहे. ते कुठेतरी एस्ट्याना शेड्यूल लावलाय. निर्णय मात्र गेलाय तिसऱ्या पंचांकडे. आपण पाहतोय पंचांची नजर मात्र या ठिकाणी आहे आणि यावेळी काय विकेट. यावेळी सुंदर क्षेत्ररक्षण आहे. पुढे जे नवीन फलंदाज मैदानामध्ये सागर तौर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. एक्स्ट्रा कव्हर फोडलाय. ऑन ऑफ द बाहुबली स्ट्रोक. क्रिकेट मधील एक देखना स्ट्रोक मैदानामध्ये असेल. चेंडू निघून जाईल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आपल्याला पाहायला भेटणार आहे. डीजे
वैयक्तिक पहिल्या संघासाठी आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरे घेऊन आलाय सिकंदर भोसले, जो गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला भेटेल. नेहमीच नवळे संघासाठी मोलाचं योगदान या खेळाडूचं आहे. नवळे प्रीमियर लीग मध्ये देखील मोलाचं योगदान ह्या खेळाडूचं लाभलं होतं. हो, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, मोठा मासा घडायला लागलाय. अगदी बडी मछली जाल में, फलंदाज त्या ठिकाणी झेल बाद. SR. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल महेश, जो आपल्याला पाहायला भेटणार 10 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज महेश, सिकंदरच्या पहिल्या चेंडूवरती विकेट पाहायला भेटलाय. दुसरा चेंडू अगदी खोलवर टप्परदार चेंडू आहे. मैदानामध्ये एक सिंगल धाव, दुसरे देखील धावेचा प्रयत्न मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. 2 धावा येतील. त्या 2 धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढतंय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 12 धावा. एका दिशेने आपण पाहतो रणजित आबा कलाटे स्पोर्ट्स फाउंडेशन वाकड, तर त्यांच्या विरोधात आपण पाहतोय रोटमलनाथ क्रिकेट क्लब नवळे संघ. ओ लाजवाब फटका, क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक. चौकार, माफ करा, षटकार. मैदानामध्ये षटकार आलाय. 6 धाब्याच्या गतीने संघाचं स्कोर कार्ड देखील वाढत आहे. धावफलकावरती 18 धाबा आपण ज्या पाहतोय. 2 विकेट तर पडलेत. समीकरण आपण पाहतोय 15 चेंडू बाकी आहेत. तब्बल 42 धाबा बनवायच्या आहेत. फुलटा स्वरूपाचा चेंडू आहे. मिड ऑफला चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ऋतुराज आहे. या क्षेत्ररक्षकाने चेंडू जर गेला ना, चेंडू अडला जाणार आहे. कारण की आज संपूर्ण दिवस ऋतुराजने गाजवण्याचा प्रयत्न केलाय. आजच्या दिवसावरती राज्य कोणी केला असेल? ऋतुकाराज आजच्या दिवसावरती राज्य ऋतुराज, ऋतुकाराज आणि ऋतुकाराज आज संपूर्ण दिवस गाजवतोय. भन्नाट कामगिरी, भन्नाट खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. पलकावरची धावा 19 धावा. मुद्दाच तयार आहे सिकंदर. हो यावेळी वेगवान चेंडू आहे. भन्नाट वेग, अगदी किंचित एस्ट्या पासून चेंडू थोडासा दूरवर राहिलाय आणि एस्ट्या वाचल्यात. अगदी फुलवर टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू वारंवार डाट. अगदी कौतुक मात्र या ठिकाणी करावं लागेल. सिकंदर भोसले, जो जिंका वही सिकंदर, अगदी नावाप्रमाणे गोलंदाज आहे. उंच पुरा खेळाडू आहे. अगदी एक चतुर चालकी गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. फुलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न आहे. ऋतुराज चेंडू वरती असेल, चेंडूने घेतली, ऐन वेळी उसळी, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक येतोय दर्जेदार चौकार. शुभम. समीकरण असेल शेवटचे 12 चेंडू, त्या 12 चेंडू वरती बनवायचे 37 धावा, 37 रन्स. आता मात्र संघाची आशा आणि अपेक्षा या ठिकाणी आपण पाहतोय भीमा लष्करी उर्फ तम्मा याच्यावरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. गुळदाच्या मार्कवरती सूरज कळमकर आता मात्र गुळदाच्या मार्कवरती आहे.
अगदी छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानामध्ये पाहतोय. हा ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. अगदी या ड्रिंक्स ब्रेकचा अर्थ जर पाहिला ना, आपण पाहतोय डगआउट मधून आपल्या क्षेत्ररक्षणासाठी कुठेतरी आलेला संदेश असतो. डगआउट मधून फलंदाजासाठी आलेला संदेश म्हणजे हा ड्रिंक ब्रेकचा अर्थ तो आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतोय. तरी काहीतरी नवीन संदेश या ठिकाणी तम्मासाठी आलाय. अगदी शेवटचे 12 चेंडू आहेत आणि त्या 12 चेंडूवरती 37 धाबा बनवायच्या आहेत. तर काय समीकरण आहे, कुठल्या पद्धतीने तो फलंदाजी करेल आणि संघाला विजय मिळवून देईल, हे देखील येणारा काळ आणि येणारी वेळ आपल्याला सांगून जाणार आहे. म्हणता असतं यार, शॉर्ट पिच पंचाचा चेंडू चेंडू मिड ऑफला खेळलाय, प्रयत्न तर सुरेख आहे. एक सिंगल धाव, नकार कळवलाय आणि या सिंगल धावीच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड वाढताय. डबल कावरती 24 धावा आहेत. 24 धावा. फलंदाज त्या ठिकाणी तयार असेल, पुन्हा पाहायला भेटेल तम्मा तर स्ट्राईक एंडला आहे. ती संघाची आशा आणि अपेक्षा या ठिकाणी तम्माकडनं आहे. शेवटचे 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडूवरती 36 धावा बनवायच्या आहेत. ओहो, बिग हिट ऑन ऑफ द बाहुबली स्ट्रोक. चेंडू फेकून दिलाय डिप मिड विकेटच्या बाहेर. येईल तगडा ताकदवर स्ट्रोक, षटकार. समीकरणाकडे घेऊन जातोय. शेवटचे 10 चेंडू बाकी आहेत आणि त्यावरती बनवायच्या 30 धावा. पिंपळाच्या झाडासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे आकाशामध्ये सैरवेर फिरता आलं पाहिजे. वादळांचं काय ते येतील आणि जातील. मातीमध्ये घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. शप्पा लावून खेळाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दरम्यानच्या काळामध्ये येईल अवघी एक सिंगल, दुसऱ्या धावेचा नकार आहे आणि या सिंगल धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढताय. फलकावरती 31 धावा आहेत. समीकरणामध्ये पूर्णपणे बदल झालाय. आता मात्र चेंडू असेल शेवटचे 9 आणि त्या 9 चेंडूवरती बनवायच्या आहेत 29 धावा. 9 चेंडू 29 धावा. अब नहीं चलेगा एक्का दुक्का, तुझे लगाना होगा छक्का और चौका. मोठमोठे स्ट्रोक, मोठमोठे फटके मैदानामध्ये खेळावं लागेल, कारण की समीकरण खूप अवघड आहे. ओहो, फटका तर सुरेख आहे. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहे. एक सिंगल धाव येते. वाऱ्याचा वेग आपण पाहतोय बॅक झोनला आहे. 2 धाबा तर आल्या. तिसऱ्या देखील धाबायचा प्रयत्न आहे. सफल झाला की काय? ओहो, अपील कोणावरती आहे? याच्यामध्ये 2 धाबा येतील आणि या 2 धाब्याच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड देखील वाढणार आहे. फलकावरती आपण धाबा पाहतोय. तेहतीस धाबा ढोबलकावरती आपल्याला पाहायला भेटणार. अगदी नवीन फलंदाज अजित कदम मैदानामध्ये दाखल आहे. ओहो, सफल झालाय, फेकून दिलाय. वा भाई वा, याच्यासारखा हाल कोणीच नाहीये. तम्मा तम्मा आणि तम्मा, लाजवाब फटकेबाजी आहे. षटकार. Yeah, Gaffy. मला भूतांनी पछाडलं, मला भूतांनी पछाडलं, भूतांनी पछाडलं. समीकरणामध्ये पूर्णपणे बदल झालाय. समीकरण अगदी जवळ येऊन पोहोचलंय, अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. समीकरण तुम्हाला सांगतोय शेवटचे 7 चेंडू आणि त्या 7 चेंडूवरती बनवायचे आहेत 21 धावा. भीमा लष्करी अगदी लाजवाब फटकेबाजी करतोय. अगदी उजव्या एस्टनच्या बाहेर जाऊन शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आणि त्याच्या प्रयत्नाला देखील यश जे मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला.
7 चेंडू बाकी, 7 चेंडू वरती बनवायचे 21. संघाची पूर्णपणे आशा आणि अपेक्षा या ठिकाणी आपण पाहतोय तम्मावरती आहे. 7 चेंडू अजून बाकी आहेत आणि त्याच्यावरती 21 धावा आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत उभा राहायला पाहिजे संघाची अपेक्षा. शफल झाला, बॅटची वरची कडा आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. It's a S. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि त्या 6 चेंडू वरती बनवायच्या आहेत 17 धाबा. स्ट्रायकिंगला फलंदाज तयार आहे अजित कदम. कुडण्याच्या मार्कवरती कुडण्यात आपल्याला पाहायला भेटेल रामहरी. कुडण्याच्या मार्कवरती 6 चेंडू बनवायचे आहेत 17 धाबा. प्रेक्षकांच्या हृदयाचे धोके चोरणारा सामना आहे. हाय व्होल्टेज सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. निमित्त आपण पाहतोय कासरसाई करंडक 2024 हे निमित्त जे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. हे दोन संघ आमने सामने भिडलेत. 6 चेंडू 17. पहिला चेंडू वेगवान तर आहे, धावबाची संधी मैदानामध्ये. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी निर्णय गेलाय. व्हाईट बॉल तर आहे, एक धाव तर येईलच, परंतु ही सिंगल धाव भेटेल का, ही रनिंग धाव भेटेल का, या ठिकाणी तिसरा अंपायरचा आपण कॉल पाहतोय. निर्णयाची वाट पाहावी लागेल. 6 चेंडू 17 होत्या, बॅटची तर एक भेटली. 6 चेंडू 16 राहिल्या होत्या, परंतु ही धाव जर असेल तर नक्कीच कुठेतरी बदल. सर नॉन स्ट्राईक एंडचा बॅट्समन या ठिकाणी धावपात झालाय. ओके, नॉन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक. हा सहा चेंडू बनवायचे 16. नवीन फलंदाज रियाज शेख जो मैदानामध्ये दाखल आहे. फलंदाज भीमा लष्करी. हो, सफल झालाय, चेंडू फेकून दिला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक तगडा ताकदवर फटका आहे, षटकार. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि त्या 5 चेंडू वरती बनवायच्या आहेत 10 धावा.
चेंडू 10 धावा. अगदी सलामीन आलेला फलंदाज तम्मा आता मात्र संघासाठी पूर्णपणे झुंज देतोय. यावेळी अपील केलंय. वाईट साठी ना सर. ओके. त्याला बॉल नाही लागलं सर. ओके. वाईट बॉल ना सर. ओके. वाईट बॉल. शेवटचे 5 चेंडूवरती बनवायचे आहेत 9 धावा. यावेळी अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ती एक सिंगल होईल. दुसऱ्या धाब्याचा त्या ठिकाणी प्रयत्न नसणार. आता मात्र समीकरणामध्ये बदल झालाय. शेवटचे 4 चेंडू आणि ते 4 चेंडूवरती बनवायचे आहेत 8 धावा. ते 4 चेंडू बाकी आहेत. त्यावरती बनवायचे आहेत 8 धावा. फलंदाज त्या ठिकाणी तयार आहे. अगदी रियाज शेख अगदी स्ट्राईक एंडला आहे. खोलवर टप्प्यात आहे. चेंडू स्लॉट मध्ये आलाय. चेंडू मात्र उंच आकाशामध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. हो अंतिम क्षणी झेल मैदानामध्ये सुटलाय. दरम्यानच्या काळामध्ये येईल एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड वाढताय. 53 धावा आहेत. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती बनवायच्या 7 धावा. झेल सुटला. स्ट्राईक देखील चेंज झाली आहे. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती आला असता झेल जर पकडला असता तर. हो यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी खूप दूरवर आहे. ऋतुराज चेंडूवरती येईल. त्यांच्या काळामध्ये येतील 2 धावा आणि या 2 धाव्याच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड वाढताय. फलकावरती 55 धावा आहेत. आता मात्र समीकरण आहे शेवटचे 2 चेंडूवरती बनवायचे आहेत 5 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती 5 धावा आहेत.
दोन बॉल 5. नंदास तम्मा यावेळी चेंडू मैदानामध्ये काय रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी. ओके, फेअर डिलिव्हरी. मैदानामध्ये पाहतोय अगदी एक चेंडू. पाच धावा. हो, मोठा फटका आहे. अगदी मैदानामध्ये चेंडू निघून जाईल, अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. या ठिकाणी दोन्ही संघांना एक एक पॉइंट असेल. या सामन्याचा सामनावीर ठरतोय भीमा लष्करी उर्फ तम्मा, या सामन्याचा सामनावीर. चला यानंतर प्री क्वार्टर फायनल नंबर 1 न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन, पॉइंट्स टेबल ए चे टॉपर. सेकंड टॉपर रणजित आबा कलाटे स्पोर्ट फाउंडेशन वाकड. बी ग्रुपचे नेट रन रेट निश्चितच आपण पाहतोय लवळे संघाचा जो अतिशय जोरदार आहे. विनंती आहे वाकड संघ आणि बावधन संघ टॉस साठी लगेचच टॉस केला जाईल. विनंती आहे लवकरात लवकर टॉस साठी या. त्याचप्रमाणे भीमा लष्कर